लग्नाच्या दिवशी वधूची अदलाबदल. लग्नाचा दिवस उजाडला होता. घरभर आनंदाचं वातावरण होतं. अंगणात रांगोळी काढली होती, दाराला फुलांचे तोरण लावले होते. नातेवाईकांची लगबग सुरू झाली होती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लग्नाचा उत्साह दिसत होता. पण त्या गर्दीत एका खोलीत बसलेली सायली मात्र खिडकीतून बाहेर पाहत शांत बसली होती. तिच्या डोळ्यात आनंद नव्हता, तर एक विचित्र भीती होती. कारण आज तिचं लग्न आदित्य सोबत होणार होतं, ज्याच्यावर ती मनापासून प्रेम करत होती. दोघांचं लग्न दोन्ही कुटुंबाच्या संमतीने ठरलं होतं आणि आज त्यांच्या प्रेमाला नात्याचं रूप मिळालं होतं. पण नियतीने त्यांच्या आयुष्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. सकाळी मेहंदीचा रंग अजूनही तिच्या हातावर गडद दिसत होता. तेवढ्यात तिची आई घाईघाईने खोलीत आली आणि म्हणाली, सायली, लवकर तयार हो, पाहुणे यायला सुरुवात झाली आहे. सायली हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, हो आई. पण आईच्या चेहऱ्यावर मात्र नेहमीचा आनंद नव्हता. तिच्या डोळ्यात चिंता होती. सायलीने ते ओळखलं आणि विचारलं, आई, काय झालंय? तू एवढी काळजीत का दिसतेस? आईने नजर चुकवत फक्त एवढंच म्हटलं, काही नाही ग, लग्नाच्या धावपळीत थकले. पण सायलीला तिचं उत्तर खरं वाटलं नाही. त्याच वेळी बाहेरून अचानक कोणीतरी मोठ्याने हाक मारली आणि आई घाईने खोली बाहेर निघून गेली. सायली तिच्याकडे पाहत राहिली. तिला तेव्हा अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या काही तासात तिचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. दुसरीकडे वरमाला होण्याआधी आदित्य आपल्या मित्रासोबत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर मात्र प्रचंड आनंद होता, कारण आज त्याला सायली कायमची मिळणार होती. पण अचानक त्याच्या वडिलांना एक फोन आला आणि फोनवरच त्यांचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी फोन ठेवताच आदित्यने विचारलं, बाबा, काय झालं? वडील काही क्षण शांत राहिले आणि म्हणाले, आदित्य, मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. आदित्य हसत म्हणाला, आता काय बाबा, आज तर माझं लग्न आहे. आज काहीही गंभीर बोलू नका. पण वडिलांनी त्याचा हात पकडून त्याला बाजूला खोलीत नेलं. तिथे घरातील काही मोठी माणसं आधीच जमली होती. वातावरण इतकं तणावपूर्वक होतं की आदित्यला काहीतरी मोठं संकट आलं असल्याची जाणीव झाली. त्याने पुन्हा विचारलं, काय झालं? तेव्हा त्याच्या वडिलांनी जे सांगितलं ते ऐकून आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकली. सायली आज आज या लग्नात वधू म्हणून बसणार नाही. आदित्य काही क्षण त्यांच्याकडे अविश्वासाने पाहत राहिला. काय म्हणताय तुम्ही? सायली का नाही बसणार? कुणाकडेही त्याच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. आणि मग एका वृद्ध व्यक्तीने हळू आवाजात सांगितलं, आज वधूची अदलाबदल होणार आहे. आदित्यला त्या क्षणी वाटलं की तो काहीतरी भयानक स्वप्न पाहतोय. पण पुढच्या काही मिनिटात त्याला समजलं की ही केवळ अफवा नव्हती, तर घरातील काही लोकांनी घेतलेला निर्णय होता. कारण सायलीच्या कुटुंबावर एक मोठं संकट आलं होतं आणि त्या संकटातून सुटण्यासाठी सायलीऐवजी तिची चुलत बहीण राधाला वधू बनवण्याचा निर्णय घेतला गेला होता. पण या सगळ्या मागचं खरं कारण कुणीही आदित्यला सांगत नव्हतं. आदित्यने संतापून विचारलं, माझं लग्न आहे, माझ्या आयुष्याचा निर्णय आहे आणि तुम्ही माझ्यापासून सत्य लपवत आहात. मला सायलीशीच लग्न करायचं आहे. तेव्हा त्याच्या वडिलांनी गंभीर आवाजात सांगितलं, तुला सगळं सत्य कळेल, पण आधी लग्न थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. आदित्यने त्यांचा हात झटकला आणि म्हणाला, मी कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या मुलीशी लग्न करणार नाही. पण त्याच क्षणी बाहेरून सनईचा आवाज आला आणि सगळ्यांना जाणवलं की वेळ हातातून निष्ठत आहे. दुसरीकडे सायलीच्या खोलीत अचानक राधा आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. सायलीने तिला पाहताच विचारलं, राधा, तू एवढी घाबरलेली का आहेस? राधाने काहीच उत्तर दिलं नाही. ती फक्त सायलीला मिठी मारून रडू लागली.
सायलीला आता खात्री झाली की काहीतरी भयंकर घडलं आहे. तिने राधाला जबरदस्तीने विचारलं, मला खरं सांग, काय झालंय? राधाने थरथरत्या आवाजात सांगितलं, ताई, आज तुझं लग्न होणार नाही. सायलीच्या हातातून मोबाईल खाली पडला. म्हणजे? राधा काही बोलण्याआधीच बाहेरून 2 स्त्रिया आत आल्या आणि त्यांनी राधाला तयार करण्यासाठी साडी, दागिने आणि घुंगट आणला. सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिने ओरडून विचारलं, हे काय चाललंय? पण कुणीही तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. काही क्षणात तिला समजलं की तिच्या जागी राधाला नवरी बनवलं जाणार आहे. पण का? हे मात्र अजूनही एक रहस्य होतं. सायलीने आईकडे धावत जाऊन विचारलं, आई, माझ्याशी असं का करतेस? आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि फक्त एवढंच म्हणाली, माझ्यावर विश्वास ठेव. सायली रडत म्हणाली, आई, माझं आयुष्य आहे हे. विश्वास ठेवायला सांगून माझं आयुष्य दुसऱ्या कुणाला देणार आहेस? आईकडे उत्तर नव्हतं, कारण तिच्या हातात एक गुपित होतं. असं गुपित जे उघड झालं असतं तर केवळ हे लग्नच नव्हे तर 2 कुटुंबाचं भविष्य उद्ध्वस्त झालं असतं. लग्न मंडपात राधाला सायलीच्या जागी आणण्यात आलं. तिच्या चेहऱ्यावर मोठा घुंगट होता, त्यामुळे कुणालाही तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. आदित्य मंडपात बसला होता. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, सायली कुठे आहे? पंडितांनी विधी सुरू केला, पण आदित्यने स्पष्ट नकार दिला. वधूचा चेहरा दाखवा. तेव्हा घरातील एका व्यक्तीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, पण आदित्य उठून उभा राहिला. त्याने घुंगट उचलण्यासाठी हात पुढे केला आणि त्या क्षणी राधाने त्याचा हात पकडला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. आदित्य थिजून गेला, कारण त्या डोळ्यात त्याला सायलीची वेदना दिसत होती, पण चेहरा राधेचा होता. त्याने हळू आवाजात विचारलं, सायली कुठे आहे? राधा काहीच बोलली नाही. तेवढ्यात मंडपाच्या बाहेरून एक आवाज आला, तिला शोधू नकोस, कारण ती तुला सोडून गेली आहे. आदित्यने मागे वळून पाहिलं आणि त्याला एक अशी व्यक्ती दिसली ज्याच्याकडून त्याला या सगळ्या रहस्याची अपेक्षाच नव्हती. त्या व्यक्तीच्या हातात काही कागद होते आणि त्यावर लिहिलेलं सत्य पाहून आदित्यला धक्का बसला. कारण सायलीने त्याला सोडलं नव्हतं, उलट तिला जबरदस्तीने कुठेतरी पाठवलं गेलं होतं. आणि राधाला तिच्या जागी बसवण्यामागे कारण प्रेम नव्हतं, तर एका जुन्या रहस्याचा बदला होता. आदित्यने त्या कागदाकडे पाहत विचारलं, हे सगळं काय आहे? आणि त्याला उत्तर मिळालं, तुला ज्या मुलीशी लग्न करायचं होतं तिचं खरं नाव सायली असलं तरी तिच्या जन्माची गोष्ट तुझ्या कुटुंबाशी जोडलेली आहे. आदित्यच्या चेहऱ्यावर अविश्वास होता, कारण आता त्याला जाणवत होतं की लग्नाच्या दिवशी झालेली वधूची अदलाबदल ही केवळ 2 मुलीची जागा बदलण्याची घटना नव्हती, तर 20 वर्षापूर्वी सुरू झालेल्या एका रहस्याचा शेवट होता. आणि त्या रहस्यात त्याच्या स्वतःच्या कुटुंबाचाही हात होता. तर कशी वाटली ना कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.